मच कपिल. पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी फुल टॉस होता आणि बॅटच्या पठ्ठ्यावरती घेता आला नाही. जर चेंडू व्यवस्थित येथे कनेक्ट केला असता तर निश्चितपणे मोठा फटका मिळू शकला असता. परेश गावंड गोलंदाजी करतोय 70-70 स्पोर्ट्स पेडांबे या संघाच्या माध्यमातून. समोर मात्र आपण पाहतोय तडाखेबंद फलंदाज सचिन म्हात्रे. यावेळी फटका प्रतिम अलॉंग द कार्पेट चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळते या चेंडूवरती. खऱ्या अर्थानं बॅटिंग पॅराडाईज अशी ही विकेट आहे. फलंदाजांसाठी नंदनवन आणि पोषक अशी विकेट आणि या विकेटवरती कालपासून आपण धावसंख्येचा उच्चांक अनुभवतोय. गोलंदाजांसाठी ही विकेट थोडीशी चॅलेंजिंग आहे. गोलंदाजी करायची तर कुठे करायची, कोणत्या टप्प्यावरती करायची याचा विचार विनिमय करून गोलंदाजी करावी लागते. रितेश थोडंसं थांबवतोय. 70-70 स्पोर्ट्स पेडांबे संघाचे टीम ओनर तेजस पाटील हे सुद्धा इथे आलेले आहे. त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी सुद्धा त्यांना करतोय. आणि तेजस पाटील यांचा सत्कार इथे होणार आहे. 70-70 स्पोर्ट्स पेडांबे आणि खारेपाट प्रीमियर लीग या संपूर्ण कमिटीचे ते अध्यक्ष सुद्धा असणार आहेत. आणि खारेपाट प्रीमियर लीग ही स्पर्धा आता बालवीर हाशिवरेच्या मैदानावर जरूर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 70-70 स्पोर्ट्स पेडांबेचे टीम ओनर तेजस यांचा इथे मानसन्मान होतोय. थँक्यू. अग्री समाज भूषण पुरस्कार विजेते रायगड शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय शंकरजी मोकल या मंचावर उपस्थित आहेत. सिद्धेश्वर मांडवकर संघ त्यांनी स्पॉन्सर्ड केलेला आहे. आणि त्याचबरोबरीने खेळ कोणताही असू द्या, कार्य कोणतंही असू द्या, समस्या कोणतीही असू द्या, शंकरजी मोकल आपल्या स्टाईलमध्ये मैदानामध्ये एंट्री करतात. आपल्या स्टाईलमध्ये सर्व आयोजकांना, सर्व सहकाऱ्यांना सपोर्ट करत असतात. असे शंकरजी मोकल इथे आलेले आहेत आणि आयोजकांकडून त्यांचा मानसन्मान इथे होत आहे. सन्माननीय गिरीश म्हात्रे आणि केतन पाटील यांच्या हस्ते त्यांचा मानसन्मान होत आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स प्रितेश पाटील. थँक्यू सो मच कपिल ठाकूर. सातत्यपूर्ण गोलंदाजीचा उत्कृष्ट नमुना आपण पाहतोय गोलंदाज परेश गावंड याच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये अगदी टिचून गोलंदाजी त्यांनी केली. फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त केलं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी फायरी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. आग ओकणारी गोलंदाजी आपण पॉवर प्लेच्या षटकात पाहिलं. कारण सौरभ आपण कालपासून पाहतोय ते धावा जमवणं अगदी सहज सोपं आहे, पण परेश गावंडने केलेली गोलंदाजी अफलातून स्वरूपाची पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं 70-70 स्पोर्ट्स पेडांबे संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. हॅलो, राजेंद्र मोकल पनवेलवरून आपले ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. हाशिवरे गावचे आहेत, परंतु आता पनवेलला जास्त करून असतात आणि त्यांचा सुद्धा मानसन्मान इथे होणार आहे. मी केतन पाटील यांना सुद्धा विनंती करतोय. आणि त्यांच्या समवेत असणारे चंद्रशेखर म्हात्रे यांचा सुद्धा इथे मानसन्मान होणार आहे. ऑडिओ कॉम्बॉक्स. ओहो, क्या बात है. एज अँड टेकन, वन मोर विकेट डाऊन. गोलंदाजांचं वर्चस्व, गोलंदाजांचा बोलबाला. केतन पाटील आणि
गिरीश म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भव्य दिव्य अशी खारेपाट चॅम्पियन लीग स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. चंद्रशेखर म्हात्रे यांचा सुद्धा इथे मानसन्मान होणार आहे. शंकरजी मोकल यांचे परम मित्र आणि नेहमी कोणतेही क्रिकेटचं आयोजन असलं की शंकरजी मोगल यांच्या समवेत ते नेहमी त्या स्पर्धांना उपस्थिती आपली दर्शवत असतात. असे चंद्रशेखर म्हात्रे यांचा सुद्धा इथे मानसन्मान होणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धावा काढण्यासाठी झगडण्यास प्रवृत्त केलं जाते. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, आटोकाट प्रयत्न करावे लागते आणि खऱ्या अर्थानं कालपासून पहिल्यांदाच पॉवर प्लेच्या षटकांमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळते. अगदी डॉमिनेटिंग गोलंदाजी पाहायला मिळते. परेश गावंड आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून निशांत पाटील सुद्धा अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय. क्लास बॉलिंग. यावेळी लाऊड अपील. धावा येत नाहीयेत, धावा येत नाहीयेत, धावा पूर्णपणे थांबल्यात. दबाव झुगारावा लागेल, दडपण झुगारून येथे फलंदाजी करावी लागेल. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. ती आक्रमकता आता मात्र सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकर संघाला दाखवावी लागेल. यावेळी मात्र फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे, सिंगलच मिळते. मोठे फटके येत असताना पाहायला मिळत नाहीयेत. स्कोर बोर्डवरती आपण जर नजर टाकली तर केवळ 4 धावा पाहायला मिळतात. कुंजल पाटील आणि प्रणय पाटील असे 2 बॅट्समन बॅटिंग करतात. प्रणय पाटील ऑन द स्ट्राईक पाहायला मिळते. पाहूया प्रणय पाटील बॉन्ड याच्याकडे प्रदीर्घ असा एक्सपिरियन्स आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे. त्याला जबाबदारी खांद्यावरती घेऊन खेळ करावा लागेल आणि बॉन्डच्या बॅटमधनं आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती अफलातून स्ट्रोक पाहायला मिळालाय. फ्लॅट फ्युरियस षटकार. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं. कॅप्टनला जबाबदारी खांद्यावरती घेऊन खेळ करणं गरजेचं आहे आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत आपले इरादे जाहीर केलेत प्रणय पाटील याने. यावेळी मात्र जशास तसे उत्तर, चोख प्रत्युत्तर. पहिल्या 2 षटकाचा खेळ आलाय संपुष्टात आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळतात. केवळ 5 धावांची धावगती. कालपासून या मैदानावरती आपण 80, 90, 100 अशा पद्धतीने धावा पाहिल्यात. पण या मॅच मध्ये कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या संघातील गोलंदाज तुफानी गोलंदाजी करतात. बॅट्समनला चान्स देत नाहीयेत, संधी देत नाहीयेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ पूर्णपणे गडबडलेला पाहायला मिळतोय. एका बाजूला सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकर संघ फलंदाजी करतोय, जो शंकर मोकल यांचा संघ आहे. 70 स्पोर्ट्स संघ गोलंदाजी करतोय, तेजस्वी पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. अत्यंत अफलातून स्वरूपाचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. टेन ऑन दी बुट आफ्टर सेकंड रिवर्ड. पहिल्या षटकामध्ये दिमागदार गोलंदाजी करणारा परेश गावंड पुन्हा एकदा गोलंदाजीला आलाय. ओहो, पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय. मिस टाइम. नो मॅन लँड एरियामध्ये आहे. सिंगल मिळते. धावा येत नाहीयेत, फटकी येत नाहीयेत. आक्रमकता दाखवावी लागेल. फॉरगॅटेड इज अन आर्ट असं म्हटलं जातं. आतापर्यंत जे काही झालं ते सगळं विसरून जाऊन नव्याने डावाला प्रारंभ करावा लागेल, तर आणि तरच धावसंख्या उभारली जाईल. हे मैदान असं आहे, ते कमीत कमी 70 ते 75 धावा केल्या तरच तो फायटिंग टोटल होऊ शकेल. त्यामुळे प्रणय बॉन्डला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करावी लागेल. प्रेक्षकांमध्ये आम्हाला सन्माननीय सौरभ शेडगे आम्हाला दिसत आहेत, तर त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. साई पाटील ॲपल, तुम्ही सुद्धा आम्हाला दिसताय. तुम्ही सुद्धा आमच्या मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये संधी देणारे आणि त्यांची जबाबदारी
अगदी नेण्यापासून आणण्यापर्यंत जेवणापासून सर्व सर्व जबाबदारी करणारे असे साई पाटील इथे आलेले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. परेश गावंडची क्लासिकल गोलंदाजी, एक्स्ट्राच्या रूपात धावा आलेली आहे 1 आणि धावफलकावरती आता मात्र 11 धावा. तिसरं षटक चालू आहे. फलंदाज अजूनही संघर्ष करतात, स्ट्रगल करतायत, मोठा फटका येत नाहीये. यस, सॉरी माय मिस्टेक, 12 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती पाहायला मिळते. ओ यावेळी मात्र फटका चांगला आहे कव्हर सीझनला. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक आहे, सिंगलच मिळते. परेश गावंडने आपल्या अफलातून गोलंदाजीने या मॅच वरती अमिट असा ठसा उमटवलाय. व्हेरिएशन चांगला आहे, व्हरायटी आहे या गोलंदाजाकडे. अगदी आग ओकणारी गोलंदाजी तो मैदानावरती करतोय. परेशच्या गोलंदाजी पुढे कोणताही ऑप्शन नाहीये, पर्याय नाहीये बॅट्समन कडे, किंबहुना कोणत्याही बॅट्समनने ते अटॅकिंग अप्रोच दाखवला नाहीये. सुंदर गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती 70 स्पोर्ट्स पेडांबे संघ पूर्णतः मॅच वरती हावी होत असताना पाहायला मिळतोय. काही गोलंदाजी चालू आहे, धारदार गोलंदाजी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं आपल्या शानदार गोलंदाजीने या मॅच वरती प्रभुत्व प्रस्थापित केले 70 स्पोर्ट्स पेडांबे संघाने. यावेळी टायमिंग प्रॉपर, कनेक्शन दर्जेदार, चेंडू सीमा रेषेबाहेर, बुलंदी, पॉवरफुल षटकार. नाईन्टीन ऑन दी बोट या पद्धतीच्या फलंदाजीची अपेक्षा आहे सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकारच्या बॅट्समन कडनं. ओहो, वन्स अगेन सेकंड इन अ रो कुंजल पाटीलच्या बॅटमधनं स्कोअरला क्रिएट करणारा हा विराट आणि विशाल षटकार. मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. कुंजल पाटीलची आक्रमकता आपण पाहिलं. अगदी संत सुरुवात केली होती, असं वाटलं होतं की कुठेतरी धावसंख्या कमी होईल, पण आता धावसंख्या आकार घेत असताना पाहायला मिळते, धावसंख्या फुलताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. खारेपाट चॅम्पियन लीगचं अत्यंत दर्जेदार दैदीप्यमान असं आयोजन पाहायला मिळते केतन पाटील आणि गिरीश चिमात्रे यांच्या वतीने. आज मात्र शुक्रवारचा दिवस आहे आणि आज या मैदानावरती अफलातून मॅचेस पाहायला मिळणार आहेत. पाहूया आजचा दिवस कशा पद्धतीचा असेल, कशा पद्धतीने नीती, रणनीती, स्ट्रॅटेजी, ध्येय, धोरणं अवलंबली जातील ती फलंदाजी करणाऱ्या संघाने. पहिल्या 3 षटकामध्ये केवळ 25 धावा आल्या, त्यामुळे आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग होणं गरजेचं आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाला आता गिअर चेंज करावं लागेल. प्रणय पाटील एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, एक्सपिरियन्स कंटेंडर आहे आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे, कपॅसिटी आहे. येथे जर 2 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या तर निश्चितपणे 70 स्पोर्ट्स पेडांबे संघासमोर एक चॅलेंजिंग टार्गेट उभं केलं जाईल. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी करण्यासाठी 4 रोशन सज्ज झालाय. पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाजांनी पूर्णतः हाराकिरी पत्करली होती आणि त्याचमुळे मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. पण आता मात्र बॅट्समन 4 झालेत. आता मात्र बॅट्समन लईमध्ये पाहायला मिळतात, रिदम मध्ये पाहायला मिळतात, त्यांना सूर गवसलाय आणि आता धावा येण्याचं प्रमाण सुद्धा उंचवलेलं पाहायला मिळते.
ओव्हर नंबर 4. रोशन गोलंदाजीला आला, पहिला चेंडू टू क्रशर यॉर्कर, सिंगल घेतले. स्ट्राईक मात्र कुंजलने आपल्याकडे घेतले, कारण मागील षटकामध्ये या कुंजलने खणाखाती तडाखेबंद विस्फोटक फलंदाजी केली होती. तो कुंजल पाहूया या मॅच मध्ये कशा पद्धतीने या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आहे आणि नो डाऊट इथे मात्र आता फटक्यांची आतषबाजी करण्याशिवाय कोणताही ऑप्शन त्याच्याकडे नाहीयेत. रोशन गोलंदाजी करतोय. गोलंदाजी खऱ्या अर्थानं 70 स्पोर्ट्स पेडांबे संघाची अफलातून अप्रतिम आणि अलौकिक स्वरूपाची आहे, पण बॅट्समनला सुद्धा त्याच पद्धतीने आता बॅटिंग करावी लागेल. नेक्स्ट बॉल. कुंजल पाटीलच्या बॅटमधनं यावेळी आणखीन एक मोठा फटका. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लक्षच्या बाहेर. 4 धावांचा आणि दर्शनीय चौकार. पाटील आता रंगात आलाय. आक्रमकता त्याच्याकडून पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक तारणहार आणि संकटमोचक फलंदाजीची आवश्यकता होती सिद्धेश्वर मांडवकार संघाला, आणि तो संकटमोचक म्हणून मैदानावरती कुंजल पाटील फलंदाजी करतोय. दे दणादन स्वरूपाची फलंदाजी. मागील 3 चेंडूमध्ये या खेळाडूने 16 धावा कुठल्यात, त्यामुळे निश्चितपणे कुंजलवरती सर्वांच्याच नजरा असतील. यावेळी मात्र बॅटमधनं सुंदर साऊंड. चेंडू आउट ऑफ द ग्राउंड गेला असता, पण तेथे मात्र चेंडू फील्ड केलाय अगदी सीमा रेषे नजीक. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं होतं. सिंगल्स मिळते या चेंडूवरती. धाव फलकावरती एका धावेची ऍडिशन होते आणि धाव संख्या जाते 31च्या घरामध्ये. प्रणयची बॅट मात्र थोडीशी शांत दिसते. बॉन्डला आता मात्र बॉन्ड प्रमाणे खेळी करावी लागेल. आपल्या लौकिकाला साधेशी कामगिरी मैदानावरती करणं गरजेचं आहे. संघ अडचणीमध्ये आहे. कॅप्टनची जबाबदारी त्याच्यावरती आहे, त्यामुळे हे शिवधनुष्य त्याला आता पिळावं लागेल. यावेळी मात्र प्रणय पाटीलच्या बॅटमधनं फटकाला मोठा. एक्स्ट्रा कव्हर रिझनला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एलिगंट एक्सलंट षटकार. ऑन दी बुट. तब्बल 37 धावा आपण स्कोर बोर्ड वरती पाहतोय. तुफानी फलंदाजी. आता मात्र 4 झालेले आहेत सिद्धेश्वर मांडवकर संघाचे बॅट्समन. यावेळी अप्रतिम चेंडू वाईड लाईन यॉर्कर होता, त्याच्याशी छेडखाणी करण्याचा प्रयत्न आणि पॉइंटला परेश गावने टिपलाय. नेत्रदीपक जल. फलंदाज बॉन्ड जाईल बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो, मोठा धक्का. युवी स्पोर्ट्स अलिबाग टीमचे टीम मॅनेजर साई पाटील उर्फ ॲपल नावाने प्रसिद्ध असणारे आमचे साई पाटील इथे आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि मी आयोजकांना विनंती करतोय की साई पाटील यांचा तुम्ही इथे मानसन्मान करायचा आहे. युवी स्पोर्ट्स अलिबाग अर्थातच चित्रलेखा पाटील चिवताई यांचा तो संघ आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि या युवी स्पोर्ट्सचे मी तर म्हणेन सर्व जबाबदारी साई पाटील ॲपल यांच्यावरच असते आणि त्यांचा इथे मानसन्मान आयोजकांच्या वतीने होणार आहे.
समाप्ती अखेर मात्र 37 धावा फलकावर लागल्यात. एकंदरीत या संपूर्ण टुर्नामेंटचं आपण अनालिसिस पाहिलं ना तर ही धावसंख्या खूप कमी पाहायला मिळते, कारण हे मैदान असं आहे जिथे 70 ते 80 धावा सुद्धा इझिली चेज केल्या जाऊ शकतात. त्यामुळे कुंजल पाटील सेट झालेला खेळाडू आहे खेळपट्टीवरती आणि त्याच्याकडून आता फक्त आणि फक्त फटकेबाजीची अपेक्षा असेल. 4 ते 5 षटकार कुंजल पाटीलला या ओव्हरमध्ये मारावे लागतील तर आणि तरच आव्हानात्मक लक्ष, आव्हानात्मक टार्गेट सेट केलं जाईल. अंतिम षटक फायनल एंडकडनं सज्ज होतोय गोलंदाज आदित्य पाटील. पाहूया आदित्यची गोलंदाजी या सामन्यामध्ये कशा पद्धतीने असेल. स्लो गोरला होते सुरुवात. टाइम कडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि जर जास्त टाइम गेला तर पेनल्टी सुद्धा असणार आहे. 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. पहिला चेंडू अगदी खराब पद्धतीचा पाहायला मिळाला. अनियंत्रित गोलंदाजी. चेंडू मात्र जातोय वाईटच्यामुळे आपण पाहतोय स्कोर बोर्ड मध्ये एका धावेची वाढ होत असताना 38 धावा फलकावरती लागल्यात. षटक क्रमांक चालू आहे. अंतिम षटकाचा दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही मैदानावरती पाहायला मिळते. 38 ऑन दी बुट. कुंजलच्या बॅटमधनं बैठक काऊ कॉर्नरच्या वरती आसमानी सुलतानी बुलंदी पॉवरफुल षटकार. चेंडूची लेंथ अगदी चांगल्या पद्धतीने पिक केला आणि शॉटला डिस्पॅच केला सीमा रेषे बाहेर. कुंजल एका वेगळ्या सरफेसवर खेळतोय आणि बाकी खेळाडू वेगळ्या सरफेसवर खेळतोय असं चित्र मैदानावरती भासताना पाहायला मिळते. कुंजलकडनं असामान्य अशी फलंदाजी पाहायला मिळते, पण बाकी खेळाडूंची फलंदाजी पूर्णतः सामान्य पाहायला मिळाली या इनिंग मध्ये. हा चेंडू, दबाव, दडपण, प्रेशर पहा किती आहे गोलंदाजावरती. फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात हा चेंडू निर्धाव एक्स्ट्रा गेलाय, स्वैर गेलाय. दिशाहीन गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळाले. एका चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज आदित्य पाटील याने. आदित्य पाटील या षटकामध्ये अगदी एक्सपेन्सिव्ह ठरतोय. धाव फलकावरती 45 धावा लागतायत आणि निश्चितपणे इथे मात्र 60+ जर गेला हा संघ तर निश्चितपणे एखादे मोठे टार्गेट होऊ शकेल. आदित्य पाटील पूर्णपणे दबावाखाली आहे. कॉन्फिडन्सने त्याला गोलंदाजी करावी लागेल, आत्मविश्वास दाखवावा लागेल त्याला. कुंजलच्या बॅटमधनं अप्रतिम टायमिंग, मिड विकेटच्या बाहेर कुंजलने फेकून दिले चेंडूला. ग्लोरियस ग्लॅमरस षटकार. खेळपट्टीवरती सेट झालाय आणि खेळपट्टीवरती स्थिर स्थावर झाल्यानंतर तो मात्र अक्रम फलंदाजी करतोय. त्याला मॅच फाल घ्यायची आहे. हॅलो कुणाल पाटील, खूप जास्त डिले होतोय तुमच्याकडून. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग्स नको, याची दक्षता घ्यायची आहे. चेंडू अगदी आता फुटबॉल प्रमाणे फासू लागलाय कुंजल पाटील याला. 50 अप ऑन द बोट. 51 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. यावेळी मात्र फटका मिस टाइम आहे. कॅच होणार का? सिंगल घेतलाय, डबलचा अटेम्प्ट. थ्रो मात्र वेगळ्या एंडला आलाय. हा थ्रो जर स्ट्राईक एंडला गेला असता तर कदाचित काही होऊ शकलं असतं, पण कुंजल पाटीलकडे स्ट्राईक येणं खऱ्या अर्थानं सिद्धेशपूर पांडवकर संघासाठी सुखावणारं आहे. कुंजलच्या बॅटमधनं फटके चांगले येतात. फटक्यांची अतिशपाई तो करतोय, चौफेर फटकेबाई तो करतोय. त्याला रोखणं आता मात्र 70 स्पोर्ट पेडांबे संघासाठी कठीण झालंय. हा चेंडू लॅगस्टिकच्या बाहेर भरकटलाय. आदित्य पाटील वरती दबाव आहे. कॉन्फिडन्स मात्र त्याकडून पाहायला मिळत नाहीये. आत्मविश्वासाचा अभाव त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते आणि मोठे फटके या षटकामध्ये आल्यामुळे तो कुठेतरी गडबडलेला पाहायला मिळते. चला मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. मॅच मध्ये आपण पाहतोय तर
अद्याप 4 खेळाडू बाद झाले. खऱ्या अर्थानं सचिन म्हात्रेवरती मदार होती सिद्धेश मांडवकर संघाची. तो लवकर परतला आणि त्या धक्क्यामधून तो संघ सावरलाच नाही. पण कुंजल पाटीलने अगदी ऐन मोक्याच्या क्षणी दाखवलेला धीरोदत्तपणा कामाशी आला. तो सिद्धेश मांडवकर संघाच्या पाय घट्ट राहून अगदी जिद्दीने नेटाने तो मात्र किल्ला लढवत असताना पाहायला मिळतो. डॅशिंग डायनामिक इनिंग आज मात्र कुंजल पाटीलने मैदानावरती पेश केलंय. पेडांबेज गावचा हा खेळाडू आहे आणि मैदानावरती आज मात्र तो इम्प्रेसिव्ह बॅटिंग करतोय, चमकदार कामगिरी करतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं सचिन म्हात्रे चमकला होता, सागर म्हात्रे चमकला होता आणि दुसऱ्या मॅच मध्ये कुंजल पाटीलची आक्रमकता, विस्फोटकता. अजूनही 3 चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. धावफलकावरती 54 धावा. चांगल्या पद्धतीने इनिंग बिल्ड करत असताना कुंजल पाटील यावेळी गोलंदाजाच्या डोक्यावरून ओव्हर द बॉलर हेड, लॉंग ऑनच्या बाहेर, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. कुंजल पाटील असं वाटतं की पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी सर्व्हिस रोडला होता आणि आता तो समृद्धी मार्गावरती सुटलाय. त्याची गाडी मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. कुंजलच्या बॅटमधनं आणखीन एक आक्रमक दर्जेदार देखणा चौकार. ऑन दी बोट, कमालीची फलंदाजी. खऱ्या अर्थानं रसिका प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी खेळी. एक क्रुशल नॉक कुंजल पाटीलनं आपल्या संघासाठी खेळलाय. न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाची फलंदाजी कुंजल पाटीलकडून पाहायला मिळाली. गोलंदाजाचा गर्दन काळ म्हणून तो मात्र मैदानावरती फलंदाजी करतोय. ब्रँडेड बॅटिंग, 13 चेंडूचा सामना करत 43 धावांची झुंजार खेळी. खडूस श्रुतीचा क्रिकेट कुंजल पाटीलकडनं आपण पाहतोय. एकट्याने लढलाय. अंतिम चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती होता. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. सिंगल घेतले. डबलचा अटेम्प्ट होणार नाहीये पण कुंजल पाटीलने काय बॅटिंग केले. अगदी डॅशिंग डायनामिक, वन मॅन शो, वन मॅन आर्मी. अप्रतिम अप्रतिम. कुंजल पाटीलने सगळ्यांनाच इम्प्रेस केलं. प्रितेश थोडंसं थांबवतोय. 70 स्पोर्ट्स पेडांबे खूप जास्त डिले झालेला आहे, त्यामुळे तुम्ही स्पीडअप कराल आणि लगेचच मैदानाच्या बाहेर येऊन तुमचे ओपनिंग बॅटर मैदानामध्ये पाठवाल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं तिनविरेच्या या मैदानावर रंगलेल्या खारेपाट चॅम्पियन्स लीग 2025 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. dreamscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते आणि या सर्व घर बसल्या जे प्रेक्षक आमच्या या सामन्यांना तितकाच प्रतिसाद देत आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. एका सरळ रेषेमधून तुम्हाला सर्वांना मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे आणि मैदानाच्या बाहेर यायचं आहे, याची दक्षता घ्यायची आहे. जणखार गावचे रहिवासी मधुकर पाटील हे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतोय की तुम्ही व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. त्यानंतर संदेश पाटील हे सुद्धा आलेले आहेत. संदेश म्हात्रे हे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की मुख्य मंचावर तुम्ही आसनस्थ व्हायचं आहे. सिकंदर पाटील हे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय. शंकरजी मोकल, कसं वाटतं या स्पर्धेमध्ये? खारेपाट चॅम्पियन्स लीग ही स्पर्धा आहे आणि या चॅम्पियन्स लीग स्पर्धेमध्ये तुम्ही तुमचा संघ उतरवलाय. थोड्याशा चुका झालेल्या आहेत परंतु कुंजनने खूप चांगला खेळ केलाय. एकंदरीत या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? धन्यवाद कपिल ठाकूर. अतिशय सुंदर नियोजन कालपासून मी पाहतोय की खरंच केतन पाटील आणि केतन म्हात्रे आणि गिरीश म्हात्रे यांच्याकडून अतिशय सुंदर असं हा नियोजन मी पहिलं पाहत होतो की गेली अनेक दिवस मी पाहतो की गिरीशच्या तोंडून की आमचा ग्राउंड हा एका साईडला चांगला असेल आणि आज मी स्वतः बघितला डोळ्यांनी. मी रोज पाहतो व्हिडिओवर त्याचा माझा कॉन्टॅक्ट असतो चालू, परंतु आज पाहिलं समोर येऊन की अतिशय चांगला असा हा ग्राउंड इथे सजवलेला आहे. तो खरंच मी पुन्हा एकदा या सर्व आयोजकांचे हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो की असा खेळपट्टी आपण इथे उपलब्ध करून दिलीत आणि हा खेळा जो प्लॅटफॉर्म आपण निर्माण करून दिलेला आहे. संपूर्ण खारेपाटातील जे संघ
जे संघ मालक इथे या स्पर्धामध्ये भाग घेतलेले आहेत त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की अतिशय चांगला असा देखणा ही स्पर्धा या माध्यमातून गिरीश म्हात्रे आणि केतन म्हात्रे यांच्यात केतन पाटील यांच्या संकल्पनेतून होत आहे आणि पाहतोय की नियोजन हा अतिशय सुंदर कपिल ठाकूर याच्यासुद्धा सारखा आवाज आम्ही सततच ऐकतो आणि खारेपाटू नव्हे तर संपूर्ण रायगडमधून एक कपिल ठाकूर यांचा जो आवाज आपल्याला इथे आपल्यापर्यंत पोहोचतोय या यूट्यूबच्या माध्यमातून खरंच सुंदर असं नियोजन मी पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन मानतो आणि एक खंत निर्माण करतो. मी स्पष्ट बोलणारा वक्ता आहे. मी इथे काय कमिटीचा उणीवा काढायला आलो नाही, पण केतन म्हात्रे आणि गिरीश पाटील यांच्याकडून माझी एक वैयक्तिक विनंती होती की आमचा जो खेळाडू एक सौरभ मांडलेकर हा एक्सपायर्ड झाला, आकस्मिक काळाने त्याला ओढून घेतलेला आहे आणि मी त्या ठिकाणी एक आपलं कावाड्याचा खेळाडू इथे निमंत्रित करत होतो सारळमधील कडवे दर्शन कडवे ह्याला, परंतु मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि मी कमिटीवर सुद्धा टाकलेलं की कमिटीने सर्व ओनरनी सुद्धा याचा विचार करावा आणि खरंच विचार काही लोकांनी केलेला आहे, काही लोकांनी त्याच्यावर उणीवा केली, परंतु जर स्ट्रॉंग बॉडी यांनी जर निर्णय घेतला असता तर त्या निर्णयाचा मी स्वागत केला असता आणि ती गोष्ट होणं ही गरजेची बाब होती, परंतु झाली नाही, त्याचा मला खंत नाही. मी या दोन्ही आयोजकांचे हार्दिक अभिनंदन मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो की कोणताही या स्पर्धेला गालबोट न लागता पंचांनी दिलेला किंवा त्यांनी दिलेला जो निर्णय तो मला जसा मान्य आहे तसाच प्रत्येकाला मान्य व्हावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी आपण आमंत्रित केले, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आणि सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या नवीन वर्षासाठी माझ्याकडून ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय खारेपाट. थँक्यू सो मच शंकरजी मोकल. कंप्लीट करायचं आहे. आम्ही सांगतो तू आदर्श मॅचकडे वळतोय आपण. हॅलो 70-70 स्पोर्ट्स पेडांबे ज्या संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि ज्या वेळेला प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकर संघ थोडासा खूप अडचणीमध्ये सापडला, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये कुंजलने केलेली जी फलंदाजी होती ती लाभदायक ठरली. 65 धावा बनवल्या, 66 धावांचं आव्हान असणार आहे ते 70-70 स्पोर्ट्स पेडांबे. निवृत्ती पाटील खारेपाट प्रीमियर लीग कमिटीचे सदस्य आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अभिराज आणि कुणाल अशी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. युवी स्पोर्ट्स अलिबाग विरुद्ध नागेश्वर आवास यानंतरचा होणारा सामना असेल. एक ओव्हर झाल्यानंतर टॉस घेणार आहोत. ओके, मॅचला सुरुवात होते. कुणालसाठी टाकलेला सचिन म्हात्रे याने चेंडू मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत. अलॉंग द कार्पेट मैदानाला घासत पुसत लोळत चेंडू सीमारेषावर आलाय चौकार. सुंदर शॉट मारला होता. मिड विकेट रिजन खाली होतं, काऊ कॉर्नर खाली होतं. मिड विकेट मध्ये ऍक्च्युअली क्षेत्ररक्षक होता. काऊ कॉर्नर रिजन मधून चौकार आलेला आहे. पहिला धावसंख्येचा श्री गणेशा 4 धावेने झालेला आहे. 66 धावांचं टार्गेट आहे सचिन म्हात्रे. लेफ्ट हँड ओव्हर दी विकेटने. हो हो हो, वंडरफुल डिलिव्हरी. स्विंग इन द मिस किंवा अँगलने चेंडू
ज्या पद्धतीने पडला तशा पद्धतीने बाहेर निघायला विकेट किपर कुंजलच्या हातामध्ये गेलेला आहे. डॉट बॉलची सांगता आहे. आउटसाइड ऑफ स्टंपवर पिच झालेला बॉल अँगलने थोडासा बाहेर गेलेला आपण पाहिलेला आहे. सुंदर चेंडू, थोडासा टप्पा मागे ठेवला. यावेळेला सचिन म्हात्रे पवेलियन एंड कडून बाहेरचा बॉल आहे. पुन्हा एकदा आपल्या बोटांची जादू. लेफ्ट हँडर गोलंदाजाची राईट हँडेड बॅटर विरुद्धात अशाच पद्धतीची स्ट्रॅटेजी असते. बाहेर चेंडू काढायचे जेणेकरून फलंदाजाला थोडासा फुटवर्कचा वापर करायला लावायचा. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावांपासून वंचित ठेवायचं. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि मिड विकेटमध्ये लावलाय. सो एकतर बाहेर तरी चेंडू जाऊ शकतो किंवा स्टंपमध्ये येऊ शकतो. कशा पद्धतीची गोलंदाजी होईल यापुढील बॉल. यावेळचा फटका खूप चांगला आहे. लॉंग ऑन रिजन खाली आहे. ऑलमोस्ट जवळ चेंडू पडलाय बाउंड्री लाईनच्या आणि सीमारेषा पार होतोय. 6 धावा मिळाल्यात. घ्यायचं आहे कारण खूप जास्त डिले झाला या मॅचला. यानंतर युवी स्पोर्ट्स अलिबाग आणि ओवी सूरज गव्हाणकर पुरस्कृत नागेश्वर आवास असा सामना होणार आहे. सो दोन्ही टीम्सने टॉससाठी रेडी राहायचं आहे. 10 धावसंख्या स्कोर कार्डवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय थोडीशी फिल्डिंग्स जी आहे ती चेंज केली जाते. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणला जातोय आणि मिड विकेट 38 सर्कलमध्ये ॲड केला जातोय. यावेळचा बॉल कुणाल पाटील आपल्या स्टाईलने या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झाला होता. पंचांकडे लाऊड अपील झाला. बॉक्समध्ये अगदी पॉपिंग क्रीजमध्ये चेंडूला लँड केलं सचिन म्हात्रे यांनी. क्लास आहे त्याचा कारण ज्या वेळेला फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे किंवा हाशिवरे गावातून त्याने क्रिकेट खेळलेलं आहे. अशा पद्धतीची वैविध्यपूर्ण गोलंदाजी तो करत असतो. खास करून फलंदाजीसाठी जाणला जातो. परंतु फलंदाजीमध्ये अपयशी झालेला सचिन यावेळी आपल्या गोलंदाजीमध्ये काहीतरी कमाल करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी सरळ बॅटने आडवा स्ट्रोक खेळायचा होता. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. विदाऊट लॉस 10 धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 66 धावांचं टार्गेट आहे. खूप जास्त टीम बेटिंग घेऊ नका प्रणय, आम्ही विनंती करतोय कारण आपल्याला ऑलमोस्ट 10 मॅचेस आहेत. जास्तीत जास्त मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. सो कोऑपरेट तुम्ही कराल अशी आम्ही अपेक्षा करतो. कन्सिस्टन्सी फार इम्पॉर्टंट आहे कारण ज्या वेळेला चला युवी स्पोर्ट्स अलिबाग आणि नागेश्वर आवास टीम कॅप्टन चला टॉस बॉक्समध्ये. युवी स्पोर्ट्स अलिबाग आदर्श आणि नागेश्वर आवास हॅलो टीम कॅप्टन चला. प्रितेश पाटील तुमचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वेट करतायत आणि मी मान्यवर शंकरजी मोकल यांना विनंती करतोय की टॉस करण्यासाठी तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे. चार षटकं आता बाकी असणार आहेत आणि ऑलमोस्ट आमचे जर टेक्निकल स्कोरर आमचे शुभम आम्हाला सांगतील 56 धावांची आवश्यकता असणार आहे निर्धारित 24 चेंडूंमध्ये. डेफिनेटली हो 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 पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा किर करणारा बॉल होता. हॅलो नागेश्वर आवाज टीम कॅप्टन. फुलर लेनचा बॉल थोडासा यॉर्क बनवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळणार. नागेश्वर आवाज टीम कॅप्टन चला. आलेला नाहीये. अजिंक्य वैद्य फास्ट आहे. अजिंक्य वैते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉससाठी तुमचा वेट करतोय. प्लीज कोऑपरेट करायला आम्ही अपेक्षा करतोय तुमच्याकडून. थँक्यू. 11 धावसंख्या 1.2चं षटक 2 आपण पाहतोय. ज्या वेळेला 11 धावसंख्या आहे. थोडीशी संथ सुरुवात पाहायला मिळालेली आहे. ओहो हो छान टेकन बिहाइंड द विकेट. कुंजल पाटीलने झेल पकडलाय. प्रणय पोलीस आणि त्याने कुणाल पाटील याचा झेल घेतलाय. म्हणजे कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल होतं. एका कॅप्टनने दुसऱ्या कॅप्टनचा घात केलाय. फलंदाज बाद. कुणाल पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू. डीजे एक मिनिट. दोन्हीही आपण पाहतोय स्टार आपल्याकडे आहेत. ओवी गव्हाणकर पुरस्कृत नागेश्वर आवास आणि युवी स्पोर्ट्स. टॉस झालाय. टॉस जिंकला युवी स्पोर्टने. आदर्श निर्णय का असेल? फिल्डिंग करू. ओके जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. सो आपण मॅच कडे वळतोय.
थँक्यू सो मच. मधुकर पाटील इथे आलेले आहेत, त्यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. त्याचबरोबर सिकंदर दादा आलेले आहेत, त्यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. आणि संदेश दादा हे सुद्धा इथे आलेले आहेत, त्याचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. युवी स्पोर्ट्स अलिबाग टीमने टॉस जिंकला आणि डिसिजन बॉल फर्स्ट. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1.3 ओव्हर कम्प्लिटेड. म्हणजे दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 9 मध्ये 11 बनवल्यात, 1 विकेट. ओहो, विश्वेशच्या बॅट मधून विशेष फटका होता, परंतु कॅच सुद्धा विशेष पकडली गेली आहे. ऋषिकेश तिथे डीप मिड विकेट मध्ये तैनात होता. लगातारचा दुसरा हा धक्का बसलेला आहे 70 स्पोर्ट्स पेडांबे टीमला. काळ होता, पण आजचा दिवस गोलंदाजी सुद्धा खूप चांगली होते. फलंदाजी तितकी कालच्या दिवसासारखी होत नाहीये. सो डेफिनेटली आज समसमान क्रिकेट पाहायला मिळणार आहे. आज मजा येणार आहे. स्ट्राईक एंडला हर्षसाठी टाकलेला आतमध्ये येणारा चेंडू. बॉन्डची खासियत आहे, शेन बॉन्ड याच्या ऍक्शन प्रमाणे गोलंदाजी करायचा. आणि ॲडव्होकेट संदीप जगे यांनी दिघोडीच्या मैदानावर त्याचं नामकरण केलं होतं की हा आपल्या अलिबागचा बॉन्ड आहे. आणि बॉन्ड अतिशय सुंदर पद्धतीने नीटनेटकी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. त्यातल्या त्यात हा टाकलेला लोवर फुल टॉस बॉल हर्षने त्याला हेरलं आणि मैदानाच्या बाहेर धाडलाय. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू सीमा रेषा पार, चौकार. मीटिंग घेऊ नका, खूप जास्त वेळ झालेला आहे. प्रणय पोलीस, आम्ही तुम्हाला सहकार्य कराल अशी मी अपेक्षा करतोय. वारंवार सूचना आम्हाला आयोजकांकडून येत आहेत, कारण खूप जास्त वेळ या मॅचला झालेला आहे, खूप जास्त टाइमपास केला जातोय. अन्यथा जर अशा पद्धतीचे कृत्य करत असाल तर आम्हाला प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटांचा वेळ लावावा लागेल, जेणेकरून कोणतीही मग पेनल्टी तुम्हाला मिळाली तर याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. आफ्टर 2 ओव्हर 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र या सामन्याला मजा येणार आहे. शुभम 18 मध्ये 51 ची आवश्यकता आहे. सामना निर्णायक परिस्थितीमध्ये आहे. निर्णायक ओव्हर टाकण्यासाठी मॅन फ्रॉम सातघर अक्षय गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. जॉब निमित्त बाहेर असतो, परंतु आपल्या गावच्या संघाकडून ज्या वेळेला तो गोलंदाजी करत असतो त्यावेळेला प्रथम किंवा दुसरं षटक टाकण्याची त्याला संधी मिळत असते. आराध्य चायनीजचे मालक अमोल सिद्धेश्वर पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2,500 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद दादा, तुमचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभदायक आहे. 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स, 15 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ओव्हर कोणत्या होत्या तर पॉवर प्लेच्या होत्या. पॉवर पॅक फलंदाजी करावी लागेल. अभिराज ते करू शकतो. अक्षयचा सामना करण्यासाठी सज्ज. या वेळेला अभिराजच्या पट्ट्यामध्ये आलाय, रडार मध्ये आलाय, पार्किंग लॉट मध्ये पार्क केलाय चेंडूला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न अभिराजचा पाहायला मिळाला. मागील काही दिवसांमध्ये या मैदानावर झालेल्या टुर्नामेंटमध्ये एका अर्धशतकाची नोंद सुद्धा या मैदानावर या सीझन मध्ये अभिराजच्या नावावर आहे. सो अभिराजला ते करून दाखवावं लागेल. परिस्थिती बिकट आहे, परंतु फलंदाजी सुद्धा तिखट पद्धतीने करावी लागेल. गोलंदाज आता आपला एंड चेंज करतोय राईट हँड राऊंड विकेटने. हो, सरळ बॅटने खेळलाय. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र कॅच पकडली जाते. फलंदाज अभिराज इज गॉन बॅक टू द डगआउट.
षटकार आल्यानंतर एक बाहेरचा बॉल कव्हर सीझन मध्ये खेळायचा होता, ढकलायचं होतं, बॅटचा फेस लवकर ओपन झाला, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, 30 सर्कलला पार करायचं होतं आणि त्या प्रयत्नांमध्ये झालंय काय, बल्ले का किनारा लगा, स्लिप में खडा था फिल्डर अनिकेत, उसके हात में गया गेंद, असंच म्हणावं लागेल. आणि त्याच वेळेला अनिकेतने पकडलेला सुंदर झेल आणि त्याच्या संघासाठी मोलाची महत्वाची विकेट आलेली आहे. आता मात्र शंकरजी मोकल यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं असेल, थोडीशी मजा येणार आहे या मॅच मध्ये, कारण 21 धावांवर 3 विकेट्स गारद झालेले आहेत. रिक्वायर रन रेट जर तुम्ही पाहिलं तर 16.88 ची सरासरी तुम्हाला कायम राखावी लागेल. करंट रन रेटचा विचार केला तर 9.00 म्हणजे 9 ची सरासरी आतापर्यंत चालू आहे. राईट हँड राऊंड विकेटने नेहमीप्रमाणे उजव्या हाताच्या फलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला टाकलेला हा चेंडू यावेळी रस्सलने टाकलाय. रस्सल द मसल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार. निशांत पाटील मॅन फ्रॉम केतकीचा मळा, काय अप्रतिम स्ट्रोक दर्शवलाय. आल्या आल्या पवेलियनच्या आतमधून सेट होऊन आलाय की काय, आणि मैदानात आल्या आल्या शॉर्ट ऑफ गुडलाईन स्वरूपाचा चेंडू मिळाला. पुलचा सक्सेसफुल फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळालाय. षटकार विकेट षटकार अशा पद्धतीची ही ओव्हर आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंपला टाकलेला आहे पॉइंट आणि कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल आलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू थांबवण्यासाठी गेले होते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. पुन्हा एकदा आलाय मोठा फटका. चौकार. तुमच्याकडे असतात ज्या वेळेला आपण ग्रामीण क्रिकेट खेळतो, एकतर गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकतो, एकतर आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर चेंडू टाकतो किंवा शॉर्ट ऑफ गुडलेन स्वरूपाचा चेंडू टाकतो. तीनही ऑप्शन त्याच्याकडे होते, त्यापैकी 2 ऑप्शनवर इथे मात्र चौकार आलाय, षटकार आलाय. पाहूया धावसंख्या 31 झालेली आहे. यावेळचा बॉल ओव्हरपिच पद्धतीचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये, काऊ कॉर्नर रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट खेळून काढलं. थोडीसं फंबलिंग पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून, पण त्याचा फायदा फलंदाजांना घेता आलेला नाहीये. हर्ष आपल्याला पाहायला मिळते. हर्ष आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. विध्वंसक फलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. रांजणकर गावातून तो बिलॉंग करतोय. खूप चांगली फलंदाजी तो करू शकतो. आता जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. यावेळचा बॉल यावेळचा रडार मध्ये आला होता. कनेक्शन इन प्रॉपर आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून मिड विकेटचे 2 क्षेत्ररक्षक आले आणि त्या जागांमध्ये फिल्डिंग थोडीशी फंबलिंग झाली, बॅकअप झालं, फेकी झाली. 1 मिळालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा 3 विकेट. बघा 3 आकडे कॉमन आहेत. सो 3 आकडा 33. आता 12 मध्ये सुद्धा 33 चीच आवश्यकता आहे. सो टोटल स्कोर 66 ची आवश्यकता होती. आपण पुन्हा एकदा या स्पर्धेकडे जाऊया. dreamscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. त्याच वेळेला 2 लाख रुपयाची धनराशी पहिल्या क्रमांकासाठी असणार आहे. उत्कृष्ट खेळाडू म्हणजे सर्वोत्तम खेळाडू किंवा मॅन ऑफ द सिरीज आपण म्हणूयात, ज्याला उत्कृष्ट असं फ्रीज दिलं जाणार आहे व्हर्लपूल कंपनीचं. सो या स्पर्धांमध्ये बऱ्याचशा बक्षिसांची खैरात होत आहे आणि खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा सुद्धा लाभतोय आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक बघतायत त्यांचा सुद्धा खूप चांगला फीडबॅक आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि हीच खरी या स्पर्धेची पोचपावती आहे. कारण आयोजन करणं किंवा आयोजन करून दाखवणं या गोष्टी होत राहतात, परंतु मेहनत ही फार अपार असते. कारण ज्या वेळेला मेहनत तुमची कमी पडली की आयोजनामध्ये त्रुटी होतात. परंतु तिनविरा गावातील ग्रामस्थ असू द्यात, आयोजक केतन पाटील, गिरीश म्हात्रे यांनी केलेली जी मेहनत आहे, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केलेली आहे, ही मेहनत त्यांची आज उद्या परवा अशी सफल होताना आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुमच्या संपूर्ण सहकार्याची अपेक्षा करतोय. आता 12 मध्ये 33 ची आवश्यकता आहे. 18 मध्ये 33 झालेत, 12 मध्ये 33 ची आवश्यकता असणार आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 33 चा टप्पा पार केलाय. पुढच्या 2 ओव्हरमध्ये 33 चा टप्पा पार करायचा आहे. आव्हान कठीण असणार आहे. कठीण आव्हान सोपं करण्यासाठी म्हणजे बॉलिंगचा विचार केला, बॉलिंग साईडला जर आपण विचार केला तर कठीण आव्हान करण्यासाठी, फलंदाजांसाठी कठीण आव्हान करण्यासाठी प्रणय पोलीस उर्फ बॉन्ड मॅन फ्रॉम सातघर आपल्याला पाहायला मिळणार आहेत गोलंदाजी मार्कवर.
हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक चेंडूला फेड करते, थोडेसे फंबल पाहायला मिळाले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु आयत्या वेळी डिसिजन चेंज केला, पण दुसरी धाव सुद्धा निशांची निशांनी घेतली गेलेली आहे. चांगला कॉल होता, चांगली अंडरस्टँडिंग होती, आंखों में इशारे हुए और देखते ही देखते 2 रन पुरे हुए. असंच म्हणूयात 2 धावांच्या मदतीने 35 धावसंख्या स्कोर कार्डवर, 11 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. संघ अडचणीत आहे, मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता असणार आहे. प्रणय गोलंदाजी मार्कवर, आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू टाकलाय, जास्त वेळ हवेमध्ये राहिलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, एक्झिक्यूट चांगलं झालं नाहीये, एक्झिक्युशन इम्प्रॉपर होतं, कॅच सुंदर पकडलाय. प्रणय पोलीस याच्या नावावर आणखीन एक बळी लागतोय. फलंदाज हर्ष पाटील बॅक टू द डग आउट. थोडाच गोलंदाज तिखट असं म्हणावं लागेल. जो मेहनत से नहाते वो पसीने से नहाते वो अक्सर इतिहास बनाते हैं. यावेळी सिंगल आलेली आहे, मिड विकेट रिजन मध्ये खूप चांगली फिल्डिंग सचिन म्हात्रेची पाहायला मिळालेली आहे. सिंगल आलेली आहे, सिंगलच्या मदतीने 36 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. असं वाटलं होतं की ही मॅच वन साइड होईल, कारण कालच्या दिवसापर्यंत, पहिल्या मॅच पर्यंत, आपण आजच्या दिवसापर्यंत पाहिलेलं आहे की फलंदाजांसाठी पूरक विकेट होती, परंतु गोलंदाजांनी आज कसून गोलंदाजी केलेली आहे, फायदा होतोय. यावेळी आवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत, चेंडू खाली आलेले आहेत, डाऊन दी बॉल, 2 घांच्या मध्ये आलेला तिसरा आणि आता सगळं विसरा. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार हा लाभदायक ठरणार आहे 70-70 स्पोर्ट्स पेडांबे संघाला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते, 40 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. 8 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. 8 बॉल रिक्वायर्ड 26 रन्स, 26 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. शेवटचे 2 बॉल या ओव्हर मधील. निशांतने मारलेला हा फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत, चाच पडताय, चेंडू जातोय पुन्हा एकदा, 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय नेत्रदीपक संजीवनी चौकार. कहते हैं, दूसरी बार जो गलती करता है उसे शैतान कहते हैं, और जो बार बार गलती करता है ना उसे पाकिस्तान कहते हैं. 7 बॉल मध्ये 22 ची आवश्यकता. हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जळून दी बॉल, इट्स ड्रॉप. हाताला तेल लावलाय किंवा एखादा केस नसलेला माणूस त्याच्या डोक्यावर तेल टाकल्यावर तो घरंगळत जसा चेहऱ्यावर येतो तसा बॉल हातातून निसटला असावा असं म्हणूयात. 1 धाव तर पूर्ण झालेली आहे, आता मात्र 6 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. मी तर म्हणेन आमच्या मुख्य मंचावर बसलेले अजिंक्य पाटील आणि त्यांच्याकडून कदाचित एखादं बक्षीस सुद्धा लागू शकतं निशांत पाटील उर्फ रसेलसाठी जर या धावा मारल्या तर, कारण त्यांच्या गावातील खेळाडू आहे, सपोर्ट करण्यासाठी त्या आलेले आहेत, थांबलेले आहेत. फार महत्वाचं आहे. 2000 येस डेफिनेटली 2000 आहेत, परंतु मी अशी बक्षिसं जेव्हा लागतात ना तेव्हा मी नेहमी म्हणतो, सांगून गेलाय तुका पैशाला मुकू नका. 45 धावसंख्या 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. सिद्धी स्पोर्ट्स मांडव ओके 5000 बढ़ता ही जाएगा, प्राइस बढ़ेंगे. बॉलर नेम संकेत पाटील, मॅन फ्रॉम चिखली.
छुपा गोलंदाज काढलाय. या गोलंदाजाला आता कमाल करावी लागेल. चिखलीचा हा गोलंदाज आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. एक क्रुशल मोमेंटला एका नवख्या किंवा कधी न पाहिलेल्या गोलंदाजाला गोलंदाजी दिलेली आहे. बॉन्डने रिस्क घेतलेली आहे. रिस्क है तो इश्क है असं म्हटलं जातं, परंतु डिसिजन घेणं हे फार इम्पॉर्टंट आहे. यावेळी निशांत स्ट्राईक एंडला आहे. 6 मध्ये 21 मारलं तर 5,000चं बक्षीस आहे अजिंक्य पाटील यांच्याकडून. यावेळचा बॉल स्लो वन टाकलाय, बाहेरच्या दिशेला वळलाय. ओ हो, सुंदर 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 नेत्रदीपक गोलंदाजी. व्हॉट अन आउटस्टँडिंग बॉलिंग बाय संकेत. आत्ता जर मारले तर 6,000 रुपये. बघा रिप्ले पहा. ऑफ स्टंपवर पिच झालेला बॉल, लेग कटर होता, स्लो वन होता, यॉर्कर बनवलाय आणि 5 मध्ये 21ची आवश्यकता. चिखली गावचा हा खेळाडू पुन्हा एकदा स्लोवर वन पिक करता आलेला नाहीये आणि पुन्हा एकदा रसल मैदानामध्ये निस्तनाभूत होतोय. हो, अप्रतिम सुंदर गोलंदाजी. प्रणय पोलीस आपल्या संघामध्ये उगाच घेत नाहीये. आता जर मारले तर 10,000. प्रणय पोलीस आपल्या संघामध्ये अशा खेळाडूंना संधी देतो ज्यांचा गेम त्याने बघितलेला असतो. प्रत्येक विकेटला 1,000 रुपये. शंकरजी मोकल यांच्याकडून यावेळचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. आहे अर्थातच युबी स्पोर्ट्स अलिबाग. ही मॅच संपल्या तुम्ही मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. आदर्श पाटील याची नोंद घ्यायची आहे. साई पाटील मेंटर आहात तुम्ही, आपल्या संघाला तयार ठेवायचे आहे. इक्वेशन तुमच्या स्क्रीनवर असणार आहे. 3 मध्ये 17, आता मारले तर 12,000 आणि प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपये शंकरजी मोकल यांच्याकडून. ओ हो, स्विंग अँड अ मिस. शंकरजी मोकल आता खुश झालेले आहेत. जणू काही घरातून काहीतरी कोणत्या देवतेला नवस बोलून आलेत की काय असं म्हणूयात. आता 15,000 पण कठीण आहे, खूप कठीण आहे. 2 मध्ये 17ची आवश्यकता. कधी न पाहिलेला चेहरा आज मात्र कमाल करतो या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये. ओ हो, पुन्हा एकदा स्विंग पाहायला मिळाला. स्विंग आणि फलंदाज रनआउट स्वरूपात बाद. शेवटचा बॉल आहे आणि त्यामध्ये 17ची आवश्यकता आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या नव्या चेहऱ्यासाठी. संकेत या गोलंदाजाने खूप आणि सुंदर अप्रतिम खेळ केलेला आहे. फलंदाज लवकर मैदानामध्ये जायचं आहे. फक्त 66 धावांचं टार्गेट होतं. क्रिकेटमध्ये कधीही कोणाला कमी समजू नका. एकाने इतिहास घडवलेले असतात, काही इतिहास घडवणारे असतात आणि इतिहास घडला या स्पर्धेमध्ये. आडव्या बॅटने मारलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये फक्त औपचारिकता बाकी होती. प्रणय पोलीस उर्फ बॉन्ड तो चेंडू अडवतोय, पण सामना जिंकलाय सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकर संघाने. आणि ही खास करून ही जी सामना तो त्यांनी जिंकलेला आहे ती सौरभ मांडवकरला खरं तर भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याच्यासाठी ते गिफ्ट असणार आहे, कारण तो त्यांच्या संघामध्ये सिलेक्टेड होता पण दुःखद निधन झाल्यामुळे तो आता त्यांच्यामध्ये नाहीये. सो त्याला या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया शाब्दिक. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय मॅन ऑफ द मॅचचा किताब आता दिसणार आहे की एका सरळ रेषेमध्ये आमचे सर्व सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकरचे सर्व सहकारी मैदानाच्या बाहेर प्रवेश करतायत. बघा मॅच समरी पहा. सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकर संघाने प्रथम फलंदाजी केली होती. कुंजल पाटीलने 14 मध्ये 44 केल्या. प्रणयने 15 धावा 8 चेंडूंमध्ये केल्या. सचिन मात्रे 3 चेंडू फेस करत असताना 1 धाव बनवलेली आहे. 70 स्पोर्ट्स पेडांबे संघाकडून निशांतने चांगला खेळ केला. 11 मध्ये 24 बनवल्या. कुणालने 7 मध्ये 10 बनवल्या. टेन्शनदायक परिस्थिती होती आणि रोशनने 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रणयने 3 विकेट घेतल्या. परंतु मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. इट्स नो डाऊट
14 मध्ये 44 धावा बनवणारा कुंजल पाटील ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.